किरकोळ कारणावरून आज पुन्हा एका अल्पवयीन मुलाने त्याचे जीवन संपवल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. गेल्या 2 दिवसात अल्पवयीन मुलांनी जीवन संपवल्याची ही तिसरी घटना सोलापूर जिल्ह्यातून समोर आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आई वडील अभ्यास कर, शाळा चांगली शिक म्हणून सांगितल्याच्या कारणावरून मनात राग धरून 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरातच आत्महत्या केली. आकाश अनिल गायकवाड वय वर्ष 15 असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आकाश अनिल गायकवाड हा 9वीच्या वर्गात शिकत होता. आकाशला शाळा व्यवस्थित शिकला नाहीस तर जनावरे राखावे लागतील असे बोलून त्याचे आई वडील बार्शीला गेलेले होते. पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका तरुणाने खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. स्वप्नील रामभाऊ कणसे वय वर्ष 34 या तरुणाचं नाव आहे. मूळ बीडमधील अंबेजोगाई येथील रहिवासी असलेला स्वप्नील पुण्यातील शिवणे भागात राहत होता. स्वप्नील पेंटिंगचे कामं करून उदरनिर्वाह करत होता. स्वप्नीलला दारूचे व्यसन असल्याने त्याचे घरातील इतर सदस्यांबरोबर सातत्याने वाद होत होते. काल वाद झाल्यानंतर स्वप्नील घरातून निघून गेला होता. स्वप्नील घरी न आल्याने त्याच्या आईने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास खडकवासला धरणाच्या 11 नंबर मोरीजवळ पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलीस तपासात मृत व्यक्ती स्वप्नील असल्याचे समोर आले. तेलंगणामध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. त्यासमोरच चिमुकल्या लेकीचा मृत्यू झाला. वडिलांसोबत शॉपिंग मॉलमध्ये चिमुकली खरेदीसाठी गेलेली होती. तिचे बाबा तिला आईस्क्रीम घेऊन देत होते. चिमुकलीला चॉकलेट हवं असल्याने ती स्वतः फ्रीज उघडते आणि मोठा अनर्थ घडतो. तेलंगणाच्या निजामाबादमध्ये ही घटना घडली आहे. शॉपिंग मॉलमध्ये आल्यावर फार गर्दी असते. अशातच लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी लागते. शक्यतो लहान मुलांना येथे न आणणे योग्य ठरते. ऋषिता असं या मृत चिमुकलीचं नाव होतं. शॉपिंग मॉलमध्ये असताना असं काही घडेल याची तिच्या वडिलांना काहीच कल्पनाही नव्हती. डोळ्यांसमोर हसणारी, खेळणारी, बागडणारी आपली मुलगी आता या जगात नाही हे समजल्याने पित्याला अश्रू अनावर झाले. घटना घडली त्यावेळी मुलीचे बाबा तिच्यासाठी एका फ्रीजमधून आईस्क्रीम घेत होते. मात्र तिला चॉकलेट हवं असल्याने ती दुसरा फ्रीज उघडून चॉकलेट घेण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिला करंट लागतो. आपल्या मुलीला करंट लागलाय हे या व्यक्तीच्या पटकन लक्षात येत नाही. तो आईस्क्रीम पाहण्यातच व्यस्त असतो. जेव्हा तिथून तो निघतो तेव्हा मुलीला पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. मुलीला वाचवण्यासाठी तो आरडाओरडा करतो, परंतु फ्रीजपासून तिला वेगळं केल्यावर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येते. मात्र डॉक्टर तिला मृत घोषित करतात. सिक्कीममध्ये अचानक झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे महापूर आला. या महापुरात जवळपास 23 जवानांसह शेकडो नागरिक गेल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. सिक्कीममध्ये कर्तव्यावर असलेले बीडचे जवान पांडुरंग तावरे हे देखील गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता आहेत. पती बेपत्ता झाल्याने त्यांच्या पत्नीसह कुटुंबीय चिंतेत आहे. सिक्कीममध्ये मंगळवारी पहाटे 1:30 वाजता ढगफुटी झाली. त्यामुळे तिस्ता या नदीला पूर आला होता. नदीच्या पाण्याची पातळी 15 ते 20 फुटांनी वाढली होती. यामुळे नदीलगतच्या भागातही पूर आला. या दरम्यान नदीलगतच्या परिसरात असलेली लष्कराची छावणी पुरात वाहून गेली आणि तेथे उभी असलेली 41 वाहने देखील बुडाली. अनेक जवानही वाहून गेले. या जवानांमध्ये बीडमधील 36 वर्षीय जवान पांडुरंग वामन तावरे हे देखील बेपत्ता आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून एक काळीच पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील खर्डा येथे 3 भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये 2 मुले आणि मुलीचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की खर्डा येथून भूमकडे जाणाऱ्या शिर्डी हैदराबाद राष्ट्रीय महामार्गालगत पाझर तलावावर आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या 2 मुलं व एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
सुदैवाने एका वाटसरूच्या धाडसामुळे येथील मुलांच्या आईचा जीव वाचवण्यात यश आले आहे. 10वीत शिकणारा कृष्णा परमेश्वर सुरवसे वय वर्ष 16, दीपक ज्ञानेश्वर सुरवसे वय वर्ष 16, तर 8वीत शिक्षण घेत असलेली सानिया ज्ञानेश्वर सुरवसे वय वर्ष 14 अशी या मृत मुलांची नावे आहेत. यामध्ये सानिया आणि दीपक हे सख्खे बहीण भाऊ आहेत. तालुक्यातील पेंडगाव येथील युवकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भाऊसाहेब काशीनाथ व्यवहारे वय वर्ष 42 असा आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊसाहेब व्यवहारे यांना अल्प जमीन असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे काम करत होते. त्यांच्याकडे वैयक्तिक कर्ज वाढल्याने ते गेल्या 8 ते 10 दिवसांपासून गावाकडे आलं होतं. ते नेहमी बैचेन असल्याचे त्यांच्या आईनं सांगितले. मंगळवारी रोजी रात्री जळगाव मेठे येथील दही जंगल शिवारात गट क्रमांक 34 येथे मारुखाच्या झाडाला त्यांनी गळफास घेतला. बुधवारी सकाळी 8 वाजता येथील शेतकरी विद्युत पंप चालू करण्यासाठी आले असता त्यांचा प्रकार हा लक्षात आला. त्यांनी गावातील व परिसरातील लोकांना आमच्या शेतात झाडाला अनोळखी व्यक्तीने गळफास घेतलेला असल्याची माहिती सांगितली. त्यानंतर जमलेल्या नागरिकांनी वडोद बाजार पोलिसांना याची कल्पना दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेह फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. महापालिकेचे वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असणारे रवींद्र बापू केसरे वय वर्ष 52 राहणार केसरे गल्ली खंडबाग यांचा अपघाती मृत्यू झाला. दिव्यांग असलेले केसरे यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्याने पालिका वर्तुळात शोक व्यक्त करण्यात आलाय. आपटा पोलीस चौकीजवळील शुक्रवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की रवींद्र केसरे हे वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. गेल्या 5 वर्षापासून ते प्रधानमंत्री आवास योजनेचे सभापती जगन्नाथ ठोकळे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते. अत्यंत प्रामाणिकपणे रवींद्र केसरे हे सेवा बजावत होते. शुक्रवार दिनांक 29 रोजी सकाळी ते आपल्या दुचाकीवरून आपटा पोलीस चौकीजवळून निघाले होते. त्यावेळी 4 चाकीची धडक झाली. त्यात ते जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. समस्येवर तोडगा विचारण्यासाठी ज्योतिषाकडे गेलेल्या 2 तरुणांनी त्याच्याकडे चोरी केली. याची तक्रार ज्योतिषानं पोलिसांकडे नोंदवली. आता या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. चोरी करणाऱ्या तरुणांनी पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे ज्योतिषाला बेड्या ठोकण्यात आल्या. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील गोविंद नगर परिसरात राहणाऱ्या एका घरात चोरी झाली. प्रियसीचा रुसवा कसा दूर करायचा अशी विचारणा करत 2 तरुण घरात शिरले. ते तोडगा विचारू लागले. त्यांनी मला कोल्ड्रिंकच्या माध्यमातून गुंगीचं औषध दिलं आणि चोरी करून फरार झाले, अशी तक्रार ज्योतिषी तरुण शर्मानं दिली आहे. चोरीचा तपास करणाऱ्या पोलिसांनी इंस्टाग्रामवर एक रील पाहिलं. त्यात हॉटेलच्या बेडवर नोटांची बंडलं दिसत होती. पोलिसांनी व्हिडिओ कुठून अपलोड करण्यात आला याचा शोध घेतला. त्यानंतर 2 अल्पवयीन आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीतून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आणि संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं. कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील 3 भावंडांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक 5 रोजी दुपारी घडली. तर बुडणाऱ्या आईला वाचवण्यात नागरिकांना यश आलंय. दीपक ज्ञानेश्वर सुरवसे वय वर्ष 16, सानिया ज्ञानेश्वर सुरवसे वय वर्ष 14 हे सख्खे भाऊ बहीण, तर चुलत भाऊ कृष्णा परमेश्वर सुरवसे वय वर्ष 16 अशी बुडून मृत्यू झालेल्या 3घांची नावे आहेत. याबाबत पोलिसांमधून मिळालेल्या अधिक माहितीनुसार खर्डा येथील सुरवसे कुटुंबातील महिला आज सकाळी खर्ड्यापासून 3 किलोमीटर अंतरावरील असलेल्या अंतरवाली फाटा येथील पाझर तलावात घरातील कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यातील 3ही मुले आईला मदत करण्यासाठी सोबत गेले होते. कपडे धुत असताना दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास मुलगी सानिया ज्ञानेश्वर सुरवसे हिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ही गोष्ट तिचा भाऊ दीपक ज्ञानेश्वर सुरवसे व कृष्णा परमेश्वर सुरवसे यांच्या लक्षात आल्यावर दोघाही भावांनी तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलं. मात्र त्यांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. शेवटी तेही पाण्यात बुडाले. सानिया व दीपक यांच्या आईच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी देखील मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. त्या देखील पाण्यात बुडत असताना आजूबाजूला असलेल्या लोकांनी मुलाच्या आईला वाचवण्यात यश मिळवलं. मात्र या घटनेत 3ही बहीण भावंडांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. 5 महिन्याचा संसार केलेल्या 2 महिन्याच्या गर्भवती असलेल्या नवविवाहितेचा तिच्याच पतीने कुऱ्हाडीचं घाव घालून तिची हत्या केल्याची अंगावर शहारे आणणारी घटना लातूर तालुक्यातील कसारगाव इथे घडली आहे. जना सुनील घावीट असं मयत महिलेचं नाव आहे. जोशी समाजातील गावोगावी फिरून भिक्षा मागून खाणारे प्रभाकर भोसले दिव्यांग, पदरी 4 लेकरं आणि अशा परिस्थितीत पती संसाराचा गाडा ओढणार कसा म्हणून पत्नीनेही गावोगावी फिरून आभूषण विक्रीला सुरुवात केली.
कसेबसे थोडे पैसे जमून ऐपतीप्रमाणे खर्च करून लातूर जिल्ह्यातील कासारगाव येथील सुनील घाविट यांच्याशी मे 2023 मध्ये लेकीचा विवाह लावून दिला. सुखी संसाराचे स्वप्न पाहत हळव्या मनाची जना घाविट कुटुंबात आली. गड स्वप्नात महिना लोटलान सेंटरिंगचं काम करणाऱ्या नवऱ्याने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. माहेरहून 1 लाख रुपये घेऊन ये म्हणून कुरबुर करू लागला. सासू सासऱ्यांनीही तगादा लावला. सुखी संसाराच्या स्वप्नाला पैशाच्या मागणीचं ग्रहण लागलं. आईबापांची परिस्थिती गरीब म्हणून ती सहन करू लागली. मात्र 2 ऑक्टोबरची रात्र काळरात्र ठरली. सासू सासऱ्यांच्या मदतीनं पतीनेच कुऱ्हाडीने घाव घातले आणि झोपेत असलेल्या जनाचे जीवनच संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे जना 2 महिन्यांची गर्भवती होती.